बातमी आनंदाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। ध्यान धारणेसाठी यंदा पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। भगवतीच्या मंदिरामध्ये जाऊन ह्या ठिकाणी पूजा अर्चना देखील करण्यात येणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। पूजा करतानाची निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। भगवतीच्या मंदिरामध्ये पूजा अर्चना केली जाणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूजा अर्चना देखील केली जाते। पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा सुरू आहे। यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। 60 टप्प्यातलं निवडणूक प्रचार हा संपलेला आहे। 1 जूनला मतदान होईल आणि 60 टप्प्याचा प्रचार संपून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। ध्यान धारणेसाठी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधान कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। याआधी जर आपण गेल्या निवडणुकीचं जर पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये ते केदारनाथला गेलेले होते। तिथे ते जाऊन त्यांनी ध्यानधारणा केलेली होती। यावेळी मात्र आता ते कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीत पोहोचलेले आहेत। 60 टप्प्याचं निवडणुकांचं प्रचार हा संपलेला आहे आणि यावेळी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीला पोहोचून ध्यानधारणेसाठी ह्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 2019 मध्ये ते केदारनाथला जाऊन त्या ठिकाणी ध्यानधारणा केलेली होती। त्यावेळी देखील त्यांचे ध्यानधारणातले फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते। आता मात्र यावेळी ते कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत। पूजा अर्चना करण्यासाठी कन्याकुमारीला ते पोहोचलेले आहेत। 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीला जाणार असल्याचं घोषित केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं 60 टप्प्यामध्ये देशाचं हे निवडणूक संपल्यानंतर आता प्रचार संपल्यानंतर ते कन्याकुमारीला पोहोचलेले आहेत।